विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी पाटील SP SGM कॉलेज कराड. आपला विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. त्यामधील आपण पहिला टॉपिक पाहत होतो चिटणीस. मागील तासाला आपण यापूर्वी चिटणीस म्हणजे काय, चिटणीसाची वैशिष्ट्ये आणि चिटणीसाचे महत्त्व अभ्यासलेले आहे. तर आज आपण चिटणीसाचे प्रकार पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपण आपला व्यवसाय म्हणजेच काय, व्यवसायाचा आजकाल आपण पाहायला गेलो तर व्यवसायाचं आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, व्यवसायामध्ये वाढ झालेली म्हणजे व्यवसायाचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, सुरुवातीला एकल व्यापारी संघटन हा प्रकार अस्तित्वात होता. म्हणजेच काय, एकल व्यापारी संघटन प्रकार म्हणजे काय, तर व्यवसायाचा एकच मालक व्यक्ती असतो. म्हणजेच काय, व्यवसायाचा एकच व्यक्ती हा काय असतो, त्या व्यवसायाचा मालक असतो. तोच काय करत असतो, व्यवसायाची संपूर्ण कार्ये किंवा जबाबदारी ही पेलत असतो किंवा कार्य पाहत असतो. म्हणजे सर्वच कामे व्यवसायाची तो एकटाच व्यक्ती करत असतो. त्या व्यवसायालाच काय म्हणतो आपण, एकल व्यापारी संघटन प्रकार असे म्हणतो. परंतु व्यवसायाचा विस्तार किंवा व्यवसायाची वाढ होत गेल्याने काय झालेलं आहे, हे संघटन प्रकारसुद्धा बदलत गेलेले आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच काय, नंतर भागीदारी संस्था अस्तित्वात आली. म्हणजे दोन व्यक्ती एकत्र येऊन काय करू लागल्या, व्यवसाय करू लागल्या. त्यालाच आपण काय म्हणतो, भागीदारी संस्था असे म्हणतो. नंतर सहकारी संस्था अस्तित्वात आली. म्हणजेच काय, सहकारी तत्वावरती आधारित या सहकारी संस्थेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. नंतर हा प्रकार जो आला तो आहे संयुक्त स्कंद प्रमंडळ. म्हणजेच त्याला आपण कंपनी असे म्हणतो. म्हणजेच कंपनी कायदा 2013 नुसार त्याची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. मग ह्या कंपनीमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, खूप विस्तार म्हणजे व्यवसायाचा खूप विस्तार मोठा असल्यामुळे ही कंपनी हा व्यवसाय संघटन प्रकारसुद्धा अस्तित्वात असलेला आपल्याला दिसून आला. म्हणून अशा एका व्यक्तीची व्यवसायाला किंवा त्या कंपनीला गरज निर्माण होऊ लागली की जी व्यक्ती व्यवसायाची संपूर्ण कामे सांभाळू शकेल किंवा पाहू शकेल. मग ती व्यक्ती कोण, तर ती व्यक्ती आहे म्हणजे कोण, चिटणीस. ही व्यक्ती काय करते, व्यवसायाचा पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम करते, व्यवसायाची कागदपत्रे जतन करण्याचं काम करते, तसेच कर्मचाऱ्यांना नियुक्ती देणे असेल, कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडवणे असेल किंवा नस्तीकरण करणे असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पडण्याचं काम कोण करतं, तर हा व्यवसायाचा चिटणीस करतो. म्हणून व्यवसायाला किंवा कंपनीला अशा वेगवेगळ्या व्यक्तीची गरज निर्माण झाल्यामुळे ह्या चिटणीस हा प्रकार अस्तित्वात आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, ही सचिवाची किंवा चिटणीसाची संकल्पना विस्तारत गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, ह्या चिटणीसाच्या प्रकारांनुसार ह्यांची काय झालेलं आहे, विस्तार किंवा वाढ झालेली सुद्धा आपल्याला व्यवसायामध्ये दिसून येत आहे. मग आता या चिटणीसाचे प्रकार एकूण आपल्याला 2 दिलेले आहेत. ते कोणकोणते आहेत बघा. पहिला आहे तो व्यक्तिगत चिटणीस, त्यालाच आपण खाजगी चिटणीस देखील म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संस्थात्मक चिटणीस. आता व्यक्तिगत म्हणजे किंवा खाजगी चिटणीस म्हणजे काय, तर एकल व्यापारी संघटन प्रकार. म्हणजे सुरुवातीला हा काय म्हटलं आहे, सर्वात जुना प्रकार आहे एकल व्यापारी संघटन प्रकार. आता तो आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत नाही, परंतु सुरुवातीला हा व्यवसाय संघटन प्रकार अस्तित्वात होता. मग तो एकच व्यक्ती संपूर्ण व्यवसायाची कामे पाहत नसल्यामुळे, म्हणजे त्याला पाहणं शक्य होत नसल्यामुळे तो काय करू लागला, एखाद्या व्यक्तीचीच म्हणजे या चिटणीसाची नेमणूक करणं त्याला गरजेचं होऊ लागलं. म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, खाजगी चिटणीस म्हणजेच व्यक्तिगत चिटणीस हा सर्वात जुना प्रकार आहे. तसंच काय म्हटलेलं आहे, याची नियुक्ती कोण करतं, व्यवसायामध्ये अतिव्यस्त असलेली व्यक्ती. आपण व्याख्येमध्ये पाहिलेलं होतं की अतिकार्यमग्न असलेली व्यक्ती काय करते, एका व्यक्तीची नियुक्ती करते. त्या व्यक्तीलाच काय म्हणतो आपण, चिटणीस असे म्हणतो. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, व्यवसायातील अतिव्यस्त असलेली व्यक्ती काय करत असते, या व्यक्तिगत म्हणजेच या खाजगी चिटणीसाची नियुक्ती करत असलेलं आपल्याला दिसून येतं. मग ही व्यस्त व्यक्ती म्हणजे कोण, तर एखादा व्यावसायिक असेल, व्यापारी असेल किंवा उद्योगपती असेल, ह्या व्यक्तीकडून काय केली जाते, ह्या चिटणीसाची म्हणजे व्यक्तिगत चिटणीसाची नेमणूक केली जाते.
हा चिटणीस काय करत असतो, व्यवसायाचा पत्रव्यवहार सांभाळणे असेल, तसेच कागदपत्रांचं जतन करणे अशा वेगवेगळ्या इतर प्रकारची कामे करण्यासाठी या खाजगी चिटणीसाची किंवा व्यक्तिगत चिटणीसाची नेमणूक केली जाते. आता हे नियुक्ती बघा कोणी केलेली आहे या खाजगी चिटणीसाची, अतिव्यस्त व्यक्ती. व्यवसायातील अतिव्यस्त व्यक्ती काय करत असते, या खाजगी चिटणीसाची नेमणूक करत असते. म्हणजेच काय, अतिव्यस्त म्हणजेच काय, ह्या चिटणीसाला आपल्या जी महत्त्वाची म्हणजे अतिमहत्त्वाची जी कामे आहेत ती काय करण्यासाठी त्या कामावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी जी कमी महत्त्वाची कामे असतात ते करण्यासाठी या चिटणीसाची नेमणूक किंवा नियुक्ती केली जाते. म्हणजेच व्यवसायाचा जो मालक असतो त्याच्याकडे भरपूर सारे कामं असल्यामुळे तो व्यवसायाची संपूर्ण कामे पाहू शकत नाही, म्हणून तो काय करतो, अतिमहत्त्वाची जी कामे आहेत ते स्वतः करतो आणि जी कमी महत्त्वाची कामे आहेत ते करण्यासाठी या खाजगी चिटणीसाची किंवा व्यक्तिगत चिटणीसाची नियुक्ती करतो. आता उदाहरण जर पाहायचं केलं तर कोणकोणते येणार आहेत बघा. एखादा डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, किंवा एखादा सिनेमा अभिनेता असेल, किंवा एखादा राजकीय पुढारी असेल, किंवा चार्टर्ड अकाउंटंट असेल, यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यक्ती असतात ते काय करतात, स्वतःची कामे सर्व पाहू शकत नाहीत, म्हणून काय करतात, ह्या एका खाजगी चिटणीसाची नेमणूक करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. कोणकोणती उदाहरण पाहिले बघा. डॉक्टर असेल, इंजिनियर, वकील असेल, किंवा चार्टर्ड अकाउंटंट असेल, किंवा एखादा राजकीय पुढारी असेल, किंवा सिनेमा अभिनेता असेल, हे व्यक्ती काय करतात, या खाजगी चिटणीसाची नेमणूक करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. तसंच आता याची पात्रता काय दिलेली आहे बघा. खाजगी चिटणीसाची पात्रता काय दिलेली आहे बघा. या चिटणीसाने काय केलेले पाहिजे, कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक आहे. तसंच काय म्हटलेलं आहे बघा, त्याचे भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे आणि तसेच त्याला संगणकाचे ज्ञान असणे देखील गरजेचं आहे. मग याची पात्रता काय असेल खाजगी चिटणीसाची, तर तो कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि भाषेवर त्याचं प्रभुत्व असलं पाहिजे, तसेच त्याला संगणकाचं ज्ञान देखील असणं गरजेचं आहे. अशी व्यक्तीच काय होऊ शकते, खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस म्हणून नियुक्ती त्या व्यक्तीची होऊ शकते. आता हे पाहिलं आपण खाजगी चिटणीस म्हणजे काय. आता आपण पाहणार आहोत संस्थात्मक चिटणीस. आता संस्थात्मक चिटणीस म्हणजे काय, संस्थेद्वारे ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाते त्या चिटणीसाला काय म्हटलेलं आहे, संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. आता या संस्थात्मक चिटणीसाचे एकूण 4 प्रकार पडतात. का पडतात तर वेगवेगळ्या संस्थांच्या मुळे. जसं खाजगी चिटणीस हा एकच व्यक्ती असतो आणि तो व्यक्ती या चिटणीसाची नेमणूक करत असतो, परंतु संस्था या वेगवेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे याचे एकूण 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे बघा, नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. काय म्हटलेलं आहे बघा, नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. म्हणजेच काय, अशी एखादी संस्था असते की त्या संस्थेचा उद्देश किंवा हेतू नफा मिळवणे हा नसतो. त्या संस्थेद्वारे ज्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते त्याला काय म्हटलं जातं, नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस असे म्हणतात. मग ह्यांचा उद्देश नक्की काय असतो ह्या संस्थेचा, तर सामान्य जनतेच्या हितासाठी किंवा सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, कला असेल, किंवा क्रीडा असेल, किंवा आरोग्य यांना प्रोत्साहन देणे म्हणजेच काय करणे. थोडक्यात सामान्य जनतेचं हित साधण्याचं काम कोणत्या संस्था करत असतात, तर या नफा हेतू नसलेल्या संस्था करत असतात. मग ह्या संस्थेद्वारा ज्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते त्या व्यक्तीलाच काय म्हटलेलं आहे, नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस असे म्हणतात. आता याची नियुक्ती कोण करतं बघा.
नफा हेतू नसलेल्या संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती कोण करतं बघा, तर व्यवस्थापन समितीद्वारे. म्हणजेच काय, व्यवसायाचं जे नफा हेतू नसलेल्या संस्थेचं जे व्यवस्थापन समिती असते त्या समितीद्वारे या व्यक्तीची नियुक्ती केली जाते. व्यवस्थापन समिती. काय म्हटलं आहे बघा पुढं, व्यवस्थापन समितीचा सभासद हा सदस्य म्हणून काय केलं जातो, या चिटणीस म्हणून नेमणूक केली जाते. म्हणजे या व्यवस्थापन समितीमधील जे सदस्य किंवा सभासद असतात त्या सभासदांमधीलच एक व्यक्ती काय केला जातो, ह्या नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस म्हणून त्याची नियुक्ती किंवा निवड केली जाते. जर संस्थेचा आकारमान मोठा असेल, म्हणजे संस्था जर लहान असेल, तर या सदस्यामधूनच काय केलं जातो, एक व्यक्ती काय केला जातो, चिटणीस म्हणून त्याची नियुक्ती केली जाते. परंतु संस्थेचं जर आकारमान मोठा असेल तर यावरून तो पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ म्हणजेच कामावरून, जर संस्थेचा आकारमान मोठा असेल तर पूर्ण वेळ चिटणीसाची नियुक्ती करावी लागते. तसेच त्याला त्या बदल्यात मानधन किंवा पगार हा या संस्थेला द्यावा लागतो. पुढं काय म्हटलेलं आहे बघा, उदाहरण जर पाहायचं गेलं तर ह्या कोणकोणत्या संस्था असतील, नफा हेतू नसलेल्या कोणकोणत्या संस्था असतील, तर उदाहरणार्थ बघा, रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, शाळा महाविद्यालय यासारख्या ज्या संस्था असतील त्यांना काय म्हणतो आपण, नफा हेतू नसलेल्या संस्था असे म्हणतो. कोणकोणत्या बघा, रोटरी क्लब, लायन्स क्लब, क्रीडा मंडळे असतील किंवा सांस्कृतिक मंडळ असतील किंवा चेंबर ऑफ कॉमर्स असेल किंवा शाळा असतील किंवा महाविद्यालय असतील, हे काय असतात, नफा हेतू नसलेल्या संस्था असतात. आणि अशा संस्थाद्वारे त्यांच्या व्यवस्थापन समितीतलाच एक सदस्य त्या संस्थेचा चिटणीस म्हणून नियुक्त केला जातो आणि त्याला पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ म्हणून त्याची नियुक्ती केली जाते व त्याला काय केलं जातं, मानधन किंवा पगार हा त्या बदल्यात दिला जातो. पुढचं आहे बघा, ह्याची पात्रता काय असेल बघा, ह्याची पण पात्रता तीच आहे, कोणत्याही शाखेचा तो काय असला पाहिजे, पदवीधर असला पाहिजे. तसंच काय म्हटलेलं आहे, ह्या संस्थेशी परिचित असला पाहिजे. म्हणजेच काय, संस्थेची संपूर्ण माहिती ह्या चिटणीसाला असणे गरजेचं आहे. म्हणजे तो सदस्य असल्यामुळे त्याला संस्थेची संपूर्ण माहिती असतेच आणि ते असलीच पाहिजे, तरच त्याची नियुक्ती या नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस म्हणून केली जाते. तसंच काय म्हटलेलं आहे बघा, संकल्पनेशी परिचित असला पाहिजे आणि त्याला पत्रव्यवहार असेल, नस्तीकरण असेल किंवा संगणक असेल याबाबतचे ज्ञान असणे गरजेचे आहे. मग पात्रता ह्याची काय आहे, संस्थेच्या संकल्पनेशी परिचित असला पाहिजे. पुढचा तिसरा प्रकार आहे बघा, सरकारी संस्थेचा प्रतिनिधी. आता सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणजेच काय म्हणतो आपण, सहकारी तत्वावरती आधारित ही एक संस्था स्थापन केली जाते, त्यालाच काय म्हणतो आपण, सहकारी संस्था. महाराष्ट्र राज्यात सहकारी संस्था किती आहे तर 1960 या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यात सहकारी संस्था हा कायदा स्थापन केलेला आहे. या कायद्यानुसार या संस्थेची स्थापना केली जाते. मग या कायद्यात काय म्हटलेलं आहे बघा, किमान 10 व्यक्ती काय करू शकतात, या सहकारी संस्था एकत्र येऊन, म्हणजेच किमान 10 व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी संस्थेची स्थापना हे करू शकतात. म्हणजे कमीत कमी 10 आणि 10पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन ह्या सहकारी संस्था स्थापन करू शकतात. तसंच काय म्हटलं आहे बघा, सहकारी कायद्याअंतर्गत नोंदवलेली संघटना म्हणजेच काय म्हणतो आपण, ही सहकारी संस्था. म्हणजे आताच मी सांगितलं, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था
1960 या कायद्यानुसार या संस्थेची स्थापना केली जाते आणि त्या कायद्याअंतर्गत सर्व कार्य पार पाडली जातात. मग काय पाहिलं बघा आपण, या संस्थेचा मुख्य उद्देश काय असतो तर सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे. म्हणजे जेवढे या संस्थेमध्ये सभासद असतात त्या सभासदांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणे किंवा एखाद्या व्यक्तीला कर्ज हवे असेल तर ते कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम किंवा त्यांच्या थोडक्यात काय म्हणता येईल आपल्याला, त्यांच्या हितसंबंधाचं रक्षण करण्याचं काम कोण करत असतं या सहकारी संस्था करत असतात. मग उदाहरण जर पाहायचं गेलं तर सहकारी बँका असतील, किंवा म्हटलेलं आहे सहकारी गृहनिर्माण संस्था असतील किंवा सहकारी ग्राहक भांडार इत्यादी ज्या संस्था आहेत त्यांना काय म्हटलं जातं, सहकारी संस्था असं म्हटलं जातं. मग या सहकारी संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती कोण करतं बघा, तर व्यवस्थापन समितीतील सदस्यामधून. म्हणजे या सहकारी संस्थेचं जे व्यवस्थापन समिती मंडळ असतं त्या व्यवस्थापन समिती मंडळामधील एका व्यक्तीची नियुक्ती ह्या सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणून केली जाते. मग हा चिटणीस सर्वसाधारणपणे मानधनावरती काम करतो, परंतु संस्थेचं जर आकारमान मोठा असेल तर एखाद्या बाहेरील व्यक्तीची म्हणजे संस्थेच्या बाहेरील व्यक्तीची नेमणूक देखील या संस्थेला करणं गरजेचं असतं. मग त्या व्यक्तीला किंवा त्या बाहेरील व्यक्तीला काय करावं लागतं, पगार किंवा मानधन हे देणं गरजेचं असतं त्याने केलेल्या कामाबद्दल. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, तो संस्थेचा पूर्ण वेळ पगारी नोकर म्हणून सुद्धा संबोधला जाऊ शकतो. आता पात्रता काय असेल बघा या चिटणीसाची, पात्रता काय म्हटलेलं आहे बघा, त्याला काय म्हटलंय, या सहकारी संस्था कायद्याचं काय पाहिजे, ज्ञान असणं गरजेचं आहे. आताच आपण पाहिलं महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार त्याला काय पाहिजे, संपूर्ण या कायद्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तोच व्यक्ती काय करू शकतो, या सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणून त्याची नियुक्ती केली जाऊ शकते. हीच त्याची काय आहे, पात्रता असलेलं आपल्याला दिसून येतं. तसंच म्हटलेलं आहे तो कोणत्याही शाखेचा पदवीधर देखील असणं गरजेचं आहे. आता तिसरा प्रकार आहे बघा, संयुक्त स्कंध प्रमंडळाचा चिटणीस. मगाशीच आपण पाहिलेलं होतं की व्यवसाय संघटन प्रकारानुसार काय झालेलं आहे, व्यवसायाचा आकारमान वाढल्यामुळे व्यवसाय संघटन प्रकार देखील बदलत गेलेला आपल्याला दिसून येतो. पहिलं आपण एकल व्यापारी म्हणजेच व्यक्तिगत चिटणीसाचं पाहिलं. दुसरे संस्थात्मकमध्ये काय पाहिलं होतं आपण, तर नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. आणि तिसरं पाहिलं होतं सहकारी संस्थेचा चिटणीस. आणि पुढं व्यवसायाचं आकारमान खूपच मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ह्याचं रूपांतर कशात झालं, या संयुक्त प्रमंडळ स्कंद प्रमंडळामध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येतं. ह्यालाच आपण थोडक्यात काय म्हणतो, कंपनी असे म्हणतो. म्हणजेच काय, संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणजेच थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो आता, कंपनी असे म्हणतो. म्हणजे कंपनी कायदा 2013 नुसार याची स्थापना करता येते. काय म्हटलेलं आहे बघा, संयुक्त स्कंद प्रमंडळ हा एक व्यवसाय संघटनेचा प्रकार असून जी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी सर्वात योग्य मानली जाते. म्हणजे व्यवसायाचा आकारमान मोठा असेल तर कोणती संस्था स्थापन करावी लागते, कंपनी म्हणजे संयुक्त स्कंद प्रमंडळ. आता या संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती कोण करतं बघा, नियुक्ती बघा, ज्यावेळी कंपनीची स्थापना होते त्याचवेळी या चिटणीसाची नियुक्ती केली जाते. म्हणजे या संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती केव्हा केली जाते, जेव्हा कंपनीची स्थापना होते तेव्हाच या चिटणीसाची नेमणूक केली
जाते. मग ह्या चिटणीसाला कामे काय असतात तर प्रामुख्याने दैनंदिन आणि कार्यकारी कामे पार पाडण्यासाठी ह्या चिटणीसाची नियुक्ती केली जाते. तसेच त्याला संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली देखील काम करावे लागते. म्हणजे संचालक मंडळ ज्याप्रमाणे अधिकार किंवा सूचना देतील त्याप्रमाणे त्यांचं पालन करणे किंवा व्यवस्थापन करण्याचं काम कोण करत असतं तर हा संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस करत असतो. आता काय म्हटलं बघा, कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी सचिवांना काय म्हटलं जातं, मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून देखील ओळखलं जातं. म्हणजे कंपनीमध्ये मुख्य कार्यकारी व्यवस्थापक म्हणजेच त्याला आपण थोडक्यात सचिव असे म्हणतो म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग कंपनी कायदा 2013 मध्ये मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे. मग संचालक मंडळाला कंपनीचा दैनंदिन कार्यभार कार्यक्षमपणे पाडता यावा यासाठी काय केलेलं आहे, काही व्यवस्थापक व कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करणं गरजेचं पडलं. म्हणून या चिटणीसाची नियुक्ती ह्या कंपनीला किंवा या संयुक्त स्कंद प्रमंडळाला करणे गरजेचे आहे. आता याची पात्रता काय असेल बघा, कंपनीच्या चिटणीसाची पात्रता तर तो ICSI चा काय असला पाहिजे, सदस्य असला पाहिजे. ICSI म्हणजेच काय काय म्हटलेलं आहे बघा, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. म्हणजेच काय मराठीत आपण त्याला म्हणतो भारतीय कंपनी चिटणीसाची संस्था. या संस्थेचा तो काय असला पाहिजे, सभासद किंवा सदस्य असला पाहिजे. तीच व्यक्ती काय होऊ शकते, या संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस म्हणून ओळखली जाऊ शकते. आता पुढचा प्रकार आहे बघा, सरकारी खात्याचा चिटणीस. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सरकारी खातं म्हणजे काय. म्हणजेच काय, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली काय केलं जातं, हे सरकारी खातं चालवलं जातं. तसंच काय म्हटलेलं बघा, सरकारी खाते म्हणजे जे खाते केंद्र आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयामार्फत कामकाज करत असते. या खात्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोणाला ओळखलं जातं तर या सरकारी खात्याच्या चिटणीसाला ओळखलं जातं. मग या चिटणीसाची नियुक्ती कोण करतं बघा, भारत सरकार आणि राज्य सरकार. सरकारी खात्याच्या चिटणीसाची नियुक्ती कोण करतं तर भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यामार्फत या चिटणीसाची नियुक्ती केली जाते. पुढं काय म्हटलेलं आहे बघा, भारत सरकार आणि राज्य सरकारद्वारे प्रशासकीय कारभार किंवा कामकाज चालवण्यासाठी खात्याचा प्रमुख म्हणून या चिटणीसाची नियुक्ती करण्यात येते. या खात्याचे चिटणीस प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करत असतात. मग थोडं उदाहरण जर पाहायचं गेलं तर अर्थ खात्याचा चिटणीस असेल किंवा संरक्षण खात्याचा चिटणीस असेल किंवा काय म्हटलेलं आहे गृह खात्याचा चिटणीस असेल. अशा वेगवेगळ्या प्रकारचे चिटणीस ह्या सरकारी खात्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. कोणकोणते बघा, अर्थ खात्याचा चिटणीस असेल, संरक्षण खात्याचा चिटणीस असेल, तसंच म्हटलेलं आहे गृह खात्याचा चिटणीस असेल. या वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यामध्ये हे सरकारी खात्याचे चिटणीस काम करत असलेले आपल्याला दिसून येतं. आता याची पात्रता काय असेल बघा, सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणे आवश्यक आहे. म्हणजे तो कोणत्याही शाखेचा पदवीधर तर असलाच पाहिजे. तसंच काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केलेली त्याने काय म्हणजे नागरी सिव्हिल सेवा त्याने ती काय केली पाहिजे, पास असणे किंवा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अशीच व्यक्ती काय असू शकते, भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकारी असू शकते. आणि या व्यक्तीचीच नियुक्ती काय होऊ शकते, सरकारी खात्याचा चिटणीस म्हणून होऊ शकते. म्हणजेच काय, कोणत्याही शाखेचा तो पदवीधर असला पाहिजे. तसंच म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्य सरकारने जी परीक्षा घेतलेली आहे लोकसेवा आयोगाद्वारे त्या परीक्षेत तो उत्तीर्ण असला पाहिजे आणि तो सरकारी खात्यामध्ये चिटणीस होण्या अगोदर तो IAS अधिकारी असला पाहिजे. असाच व्यक्ती काय होऊ शकतो, सरकारी खात्याचा चिटणीस हा होऊ शकतो.
काय काय पाहिलेलं आहे बघा आपण चिटणीसाच्या प्रकारामध्ये. एक म्हणजे खाजगी किंवा व्यक्तिगत चिटणीस आणि दुसरा पाहिलं होतं तर संस्थात्मक चिटणीस. यामध्ये आपण संस्थात्मक चिटणीसाचे 4 प्रकार पाहिलेले होते. पहिला होता तो म्हणजे नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, म्हणजेच ज्या व्यवसायाचा किंवा संस्थांचा उद्देश नफा मिळवणे हा नसतो त्या संस्था काय करत असतात, या चिटणीसाची नियुक्ती करत असतात. दुसरा पाहिलेला होता तो आपण सहकारी संस्थेचा चिटणीस, म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेच्या द्वारे काय म्हटलेलं या सहकारी संस्था स्थापन केले जातात आणि त्या सहकारी संस्थांमध्ये काम करण्यासाठी या चिटणीसाची नियुक्ती केली जाते. तिसरा पाहिला होता संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस, म्हणजे थोडक्यात कंपनी काय करत असते, या चिटणीसाची नियुक्ती करत असते. आणि शेवटचा पहिला होता तो म्हणजे सरकारी खात्याचा चिटणीस, म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाद्वारे या चिटणीसाची नियुक्ती केली जाते. तर पुढील तासाला आपण चिटणीसाची कार्ये अभ्यासणार आहोत.